नमस्कार श्रोते हो. पर्यावरणासंदर्भात एक छान लेख वाचला, तो तुम्ही नक्कीच ऐकावा ही नम्र विनंती. लेख वाचून मी चकित झाले. खात्री आहे तुम्ही देखील व्हाल. डिजिटल जिंदगी, लेखक विनय जोशी. डिजिटल जीवनातलं पर्यावरण भान. काही प्रश्न श्रोत्यांसाठी. तुम्ही रोज काही लिटर पाणी वाया घालवता का? झाडे तोडता का? बरं, काहीतरी जाळून कार्बन डायऑक्साईड हवेत सोडता का? नाही ना? मस्त. तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही पर्यावरणाची काळजी घेत आहात. आता थोडेसे प्रश्न वेगळे विचारून बघूया. मला सांगा, तुम्ही ChatGPTला प्रश्न विचारता का हो? आणि यूट्यूबवर तासनतास व्हिडिओ बघता का? आणि खरेदीचं काय? ॲमेझॉनवरून खरेदी करताना? मोबाईलवर इंटरनेट सतत वापरताना? हे सगळं जर तुम्ही करत असाल तर सांगण्यास खेद वाटतो हो की तुम्ही अजाणतेपणे पर्यावरणाचं नुकसान करत आहात. इंटरनेट सर्फिंग, बिंज वॉचिंग, ऑनलाईन शॉपिंग अशा आपल्या डिजिटल कृतीमधूनच आपण पर्यावरणावर ताण आणत असतो. जेव्हा आपण ChatGPTला एक साधा प्रश्न विचारतो तेव्हा सुमारे अर्धा लिटर पाणी खर्च होते. एक गुगल सर्च केल्यावर सुमारे 0.2 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो. 1 तास HD व्हिडिओ पाहिल्यावर कारने सुमारे 3 किलोमीटर प्रवास केल्या इतपत 400 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होतो. आणि अटॅचमेंटसह एखादा मोठा ईमेल सेंड करणं म्हणजे सुमारे 50 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मुक्त करणं. चकित झालात ना? फक्त आपल्या डिजिटल कृतीतून नेमकं हे सगळं कसं होतं? तर ऐका. गुगल सर्चपासून ते सोशल मीडिया, यूट्यूबचा वापर या प्रत्येक क्रियेमागे डेटा सेंटर्स नावाची एक मोठी यंत्रणा कार्य करत असते. डेटा सेंटर्स म्हणजे हजारो संगणकांनी भरलेली एक प्रचंड मोठी जागा, जिथे इंटरनेटवरील माहिती साठवली जाते, तिच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती पुन्हा वापरकर्त्यापर्यंत वितरित केली जाते. समजा तुम्ही तुमच्या मोबाईलवर पर्यावरण दिन काय आहे असा एक साधा प्रश्न गुगलला करत सर्च बटन दाबलं की ते वाक्य इंटरनेटद्वारे जवळच्या डेटा सेंटरकडे पाठवलं जातं. त्या शब्दांवर अनेक सर्व्हर एकत्र काम करतात. कोणती माहिती योग्य आहे, कोणी आधी शोधलं आहे, कुठल्या वेबसाईटवर उत्तर आहे, असं सगळं विश्लेषण होतं. शेकडो संगणकांमधून निकाल तयार होतो आणि काही सेकंदात तो परत तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातो. आपण रोज वापरत असलेल्या सोशल मीडियाचा आणि वेबसाईट्सचा कणा म्हणजे ही डेटा सेंटर्सच. आपली फेसबुक पोस्ट, इंस्टाग्रामवर अपलोड केलेली रील, व्हॉट्सॲपवरील मेसेजेस हे सगळं डेटा सेंटर्समध्ये साठवून ठेवलं जातं. ही सगळी प्रक्रिया अखंड चालू ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत असलेल्या डेटा सेंटर्सना अर्थातच मोठ्या प्रमाणात वीज लागते. डेटा सेंटर्सला लागणारी विजेची मागणी प्रचंड आहे. एक मध्यम आकाराचं डेटा सेंटर वर्षभरात 1,00,000 घरां इतकी वीज वापरू शकतं. AIच्या वाढत्या वापरामुळे ही स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. ChatGPT, गुगल बार्डसारख्या AI सिस्टीम्सना प्रशिक्षण देण्यासाठी शेकडो मेगावॅट वीज लागते. GPT-3 आणि GPT-4 सारख्या प्रगत AI मॉडेल्सना तर प्रचंड संगणकीय साधनांची आवश्यकता असते. गेल्या महिन्यात घिबली स्टुडिओ स्टाईल इमेजेस बनवण्याचा ट्रेंड अचानक जोमात आला. एकाच वेळी लाखो लोकांची इमेज बनवण्याच्या प्रक्रियेमुळे ChatGPTच्या डेटा सेंटर्सवर अतिरिक्त ताण येऊन त्यांची पाण्याची आणि विजेची गरज लक्षणीय वाढली होती. आपल्या एका क्लिकमुळे पर्यावरणावर मोठे परिणाम होत असतात. उदाहरणार्थ, समजा पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तुम्ही ChatGPTद्वारे एक पोस्टर बनवलं. ते पोस्टर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून शेअर केलं. तुम्हाला कदाचित वाटेल की तुम्ही पर्यावरणाच्या बाजूने काहीतरी केलं.
प्रत्यक्षात नकळत आपण अर्धा ते 1 लिटर पाणी वाया घालवलं आणि काही ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायू हवेत सोडला आहे. पर्यावरण अभ्यासक अमित टिल्लू असे म्हणतात, खरंच इतकी माहिती सर्च करण्याची आपल्याला गरज आहे का? AI टूल उत्तर देते म्हणून काहीही विचारणं शहाणपणाचं आहे का? मोठ्या संख्येत फोटो काढायची आणि सगळे सोशल मीडियावर टाकायची गरज आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, निरर्थक स्क्रोल करत मोबाईल बघणं इतकं आवश्यक आहे का? आपल्या डिजिटल जीवनात संयम आणि विवेक बाळगला तर पर्यावरणाचे काही प्रमाणात आपण रक्षण करू शकू. त्याचबरोबर त्याचा उपयोग आपल्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने देखील सकारात्मक होऊ शकेल असं ते म्हणतात. इंटरनेट, सोशल मीडिया, AI इत्यादीचा वापर पूर्णपणे थांबवणं नक्कीच आपल्याला शक्यही नाही आणि ते व्यवहार्यही नाही. मात्र पर्यावरणस्नेही दृष्टिकोनातून काही लहान आणि सोपे उपाय आपण नक्कीच करू शकतो. जसे गरज नसताना कमी रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ पाहणे, गाणी, व्हिडिओ दरवेळी ऑनलाईन पाहण्याऐवजी डाउनलोड करून ठेवणे, नको असलेले जुने ईमेल, फोटो, पोस्ट आणि चॅट्स वेळोवेळी डिलीट करणे, हे सर्व आपल्याच हातात आहे ना. AIचा वापर करताना विचारपूर्वक आणि नेमके प्रश्न विचारल्यास पुढील अनेक अनावश्यक प्रश्नांची गरजच पडणार नाही. यूट्यूब, नेटफ्लिक्ससारख्या ॲप्सचे ऑटो प्ले ऑप्शन बंद ठेवणे, डिव्हायसेस आणि ॲप्समध्ये डार्क मोड वापरणे, अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणे, आठवड्यातून 1 दिवस तरी नो स्क्रीन डे पाळणे, हे काही सोपे पण प्रभावी उपाय आहेत. स्टोअर वाईसली, स्ट्रीम स्मार्टली, सर्च पर्पजफुली हा मूलमंत्र लक्षात ठेवणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. जागतिक पर्यावरण दिन हा निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. आजच्या काळात आपले बहुतांश व्यवहार, शिक्षण, करमणूक आणि संवाद हे सगळं डिजिटल माध्यमांवर होत असल्याने आपली डिजिटल जिंदगी पर्यावरणपूरक आहे का याचाही विचार करणं गरजेचं ठरतं. आपल्या प्रत्येक क्लिकचा, प्रत्येक अपलोडचा पर्यावरणावर परिणाम होतो हे लक्षात घेऊन सजगपणे पुढे जाणे हेच खरं हरित योगदान ठरेल. धन्यवाद.